बँक खाते उघडायचं आहे, परंतु माहीत नाही की कोणते बँक खाते उघडणे सर्वात फायदेशीर आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बँकेतील 4 महत्त्वाचे प्रकारचे बँक खाते, त्यांचा उपयोग आणि त्यांचे फायदे काय आहे. जेणेकरून तुम्हाला ठरवायला सोपे जाईल की मला कोणते बँक खाते हे निवडायचे आहे. सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खाते. याचा उपयोग हे सामान्य नागरिकांसाठी आहे जे आपल्या पैशांची बचत सुरक्षित ठेवू इच्छितात. बचत खात्याचा अर्थ खूपच सोपा आणि सरळ आहे. बचत खाते म्हणजे तुम्ही महिन्याला जेवढे पण उत्पन्न कमवता त्यातले तुमचे किती खर्च होते आणि किती शिल्लक राहते. तर हे शिल्लक राहिलेली रक्कम हे तुम्ही आपल्या बँकेत जमा करता. त्यावर तुम्हाला व्याज देखील मिळते आणि गरज पडल्यास ते पैसे काढण्याची सुद्धा सुविधा असते. समजा तुमचे महिन्याचे उत्पन्न हे 10,000 रुपये आहे आणि त्यातले तुम्ही 6,000 रुपये दर महिन्याला खर्च करता, तर शिल्लक राहिले 4,000 रुपये. आता हे 4,000 रुपये जर तुम्ही आपल्या बचत खात्यात ठेवले, तर यावर तुम्हाला व्याज देखील मिळते. आता हे व्याज तुमच्या बँकेच्या व्याजदरानुसार अवलंबून आहे. सामान्यपणे बचत खात्यामध्ये तुम्हाला 2.5% ते 4% पर्यंत व्याज मिळते. बचत खात्याचा एक फायदा म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्याची उत्तम सोय आहे. त्यानंतर ऑनलाईन बँकिंग जसे की यू-पी-आय, ए-टी-एम आणि चेकबुकची सुद्धा सुविधा असते. तर हे या सर्व सुविधांसाठी बँक तुम्हाला वार्षिक शुल्क आकारू शकते. बचत खात्याचा सर्वात चांगला उपयोग हा आहे की जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही आपल्या बँकेतील पैसे हे सहज काढू शकता. त्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण ही येणार नाही. दुसरं आहे करंट अकाउंट म्हणजे चालू खाते. याचा उपयोग व्यापार, उद्योगपती आणि कंपन्यांसाठी उपयुक्त आहे. हे मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. परंतु चालू खात्यामध्ये तुम्हाला बँकेकडून व्याज मिळत नाही. चालू खात्यात तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे काढू किंवा ठेवू शकता. परंतु बचत खात्यात पैसे काढण्याची आणि ठेवण्याची एक विशिष्ट मर्यादा असते आणि या मर्यादेतच तुम्हाला आपले व्यवहार करावे लागते. त्यानंतर आहे चेकबुक आणि ओव्हरड्राफ्टिंगची सुविधा. परंतु काय तुम्हाला माहीत आहे की ओव्हरड्राफ्टिंग म्हणजे काय? तर ओव्हरड्राफ्टिंग म्हणजे चालू खात्यावर जास्त पैसे काढणे. जेव्हा तुमच्या चालू खात्यात पुरेसे पैसे नसतात, तर हे तुम्ही बँकेकडून ठराविक मर्यादेत पैसे हे काढू शकता. तर यालाच ओव्हरड्राफ्ट असे म्हणले जाते. काय तुम्हाला माहीत आहे की ओव्हरड्राफ्ट सुविधा हे कसे काम करते? तर बँक ठराविक रकमेपर्यंत ओव्हरड्राफ्ट देऊ शकते. त्यानंतर ओव्हरड्राफ्ट घेतलेल्या रकमेवर बँक व्याज आकारते. मोठमोठ्या व्यवहारांसाठी आणि तातडीच्या गरजांसाठी हे उपयुक्त सुविधा आहे. परंतु जर दिलेल्या कालावधीत जर तुम्ही पैसे हे परत नाही केले, तर याचे नुकसान म्हणजे तुमच्यावर दंड आकारला जाऊ शकतो. तर हे नुकसान टाळण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे तुम्ही अगोदरपासूनच विचार करा की हे पैसे मी बँकेकडून घेतोय, तर याची परतफेड करण्यासाठी मला येत्या काळात इतके पैसे हे मिळेल का? जर तुम्ही या विचाराने हे पैसे घेतले, तर तुम्हाला नुकसान होणार नाही. त्यानंतर चालू खात्यात व्यवहार करण्यासाठी कोणतीही मर्यादा नसते. तर सर्वात चांगला फायदा जर तुम्ही व्यापारी असाल आणि जास्तीत जास्त तुम्ही व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी चालू खाते हे सर्वोत्तम आहे. कारण व्यापाऱ्यांसाठी हे खूपच अत्यंत आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे जर तुम्ही व्यापारी असाल आणि तुमचे व्यवहार हे लाखोंमध्ये असेल, तर तुम्हाला व्यवहार करण्यासाठी बँकेकडून कोणतीही अडचण ही येणार नाही. यासाठी चालू खाते असणे हे आवश्यक आहे. त्यानंतर आहे एफ-डी फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव खाते. सर्वोत्तम उपाय दीर्घकालीन बचतीसाठी हे खाते वापरले जाते आणि ठराविक कालावधीसाठी पैसे ठेवले जातात आणि त्यावर ठराविक व्याज. मुदत ठेव खात्यामध्ये तुम्हाला बचत खात्याच्या तुलनेत जास्त व्याज मिळते. याचे व्याज दर हे 5% ते 7.5% पर्यंत असते. त्यानंतर पैसे सुरक्षित राहतात आणि ठरलेल्या कालावधीसाठी स्थिर व्याज हे मिळते. यानंतर गरज पडल्यास किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये मुदत संपायच्या आधीसुद्धा तुम्हाला पैसे काढता येऊ शकतात. परंतु याचे काही नुकसान सुद्धा आहे. बँक आपल्या नियमानुसार तुमच्यावर दंडसुद्धा आकारू शकते आणि तुमच्या व्याजदराचे सुद्धा नुकसान होऊ शकते. त्यानंतर आहे आर-डी रिकरिंग डिपॉझिट आवर्ती ठेव खाते. याचा उपयोग दर महिन्याला एक ठराविक रक्कम तुम्ही या खात्यात जमा करू शकता आणि यामुळे तुमची मोठी बचत ही होऊ शकते. ज्या लोकांना दररोज किंवा दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवायची असेल, त्यांच्यासाठी हा उपाय सर्वोत्तम आहे.
नियमित बचत करण्याची चांगली सवय लागते. 6 महिने ते 10 वर्षापर्यंतची गुंतवणूक करता येते. मुदत ठेवीप्रमाणे सुरक्षित गुंतवणूक कालावधी संपल्यावर सुद्धा तुम्हाला याची मोठी रक्कम आणि व्याज मिळते. या व्हिडिओची माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.